फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्या प्रिलिम्स मध्ये सिंगल लाइनर क्वेश्चन्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. मग या ठिकाणी शुष्क शरीरामध्ये 49% एवढं कार्बन आढळतं. म्हणजे सर्वाधिक जास्त कार्बन हा आपल्याला समुद्रामध्ये आढळून येतं. आणि आपल्या सजीवांच्या बॉडीमध्ये शुष्क बॉडीमध्ये 49% एवढं कार्बन आढळून येतं. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न आपल्या समोर असं निर्माण होत आहे की हा जो कार्बन आहे हा कार्बन कुठून आला, आपल्या शरीरापर्यंत कार्बन पोचलं कसं, आणि शेवटी मग शरीरातील कार्बन हा वातावरणात परत कसं आलं, हा आपल्या समोरील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, जसं आपण सुरुवात करतोय वनस्पतीपासून. ओके, आता वनस्पती काय करताय, एखादी वनस्पती, कारण आपण जे काही सजीव म्हणतोय ते सजीव उत्पादकावर अवलंबून असतात आणि उत्पादक स्वतः प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून स्वतःमध्ये ऊर्जा निर्मितीकरिता कर्बोदकांची निर्मिती करतायत. मग सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सुरुवात आपण वनस्पतीपासून करतोय. वनस्पती काय करताय, सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून वातावरणातील जी हवा आहे त्या हवेमध्ये असलेलं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. आता कार्बन डायऑक्साईड शोषल्यानंतर या ठिकाणी वनस्पती अन्न निर्मिती करताय. आता इथं जसं अन्न निर्मिती झालेली आहे, ज्याला आपण कर्बोदके म्हणतोय, हे कर्बोदकांचं निर्माण वनस्पतीमध्ये झालेलं आहे. आणि त्या वनस्पतीवर जगणारे जे, आता या आधी आपण अन्न चेन, फूड चेन बघितलेलं आहे, अन्न शृंखला बघितलेली आहे, त्यामध्ये इथं प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, अशा पद्धतीने हा इथं तयार झालेलं जो कर्बोदक आहे, ज्यामध्ये कार्बन सुद्धा आलेला आहे. ओके, तर तो कार्बन आपल्या संपूर्ण भक्षकांपर्यंत पोहोचतं, म्हणजे संपूर्ण सजीवांपर्यंत पोहोचतं. एकंदरीत अन्नावाटे सर्व सजीवांपर्यंत आता कार्बन पोहोचलेलं आहे. मग फक्त कर्बोदकामध्येच कार्बन असतं अशातला भाग नाहीये. प्रोटीन आणि फॅट्स यामध्ये सुद्धा कार्बनचं प्रमाण निश्चितच असतं. मग संपूर्ण सजीव हे कार्बनचे तयार झालेले आहेत असं म्हणणे चुकीचं ठरणार नाही, कारण प्रत्येकच सजीवामध्ये कार्बन आपल्याला आढळून येतं, प्रत्येक घटकामध्ये कार्बन आपल्याला आढळून येतं. आता सहज म्हणायचं झालं तर कुठलाही जैविक घटक असो की अजैविक घटक असो, बायोटिक असो की अबायोटिक असो, यांना जाळल्यानंतर, यांचं ज्वलन झाल्यानंतर जर धूर निर्माण होत असेल, धूर बाहेर पडत असेल, तर समजायचं ते घटक पदार्थ कार्बनचे तयार झालेले आहेत, म्हणजे त्या ठिकाणी कार्बन उपस्थित आहे. मग आता या ठिकाणी आपण म्हटलं की उत्पादकापासून, म्हणजेच कुठलाही सजीव विदाउट कार्बन आपल्याला दिसून येत नाही, कारण या ठिकाणी म्हटलं की कोणताही सजीव झालं की त्या ठिकाणी शुष्क शरीराच्या 49% पर्यंत कार्बन आढळतं. ओके, आता हे झालं की वातावरणातील जे कार्बन आहे ते कार्बन वनस्पती असो की सजीव असो त्या शरीरापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आता सजीवांपासून, सजीव जेव्हा मृत पावतात त्या सजीवांपासून विघटकात कार्य होतं. आता विघटन करण्याचं कार्य सूक्ष्मजीवांचं आहे, मायक्रोब्सचं आहे, आपण या आधी अभ्यासलेलं आहे. मग हे जे सूक्ष्मजीव आहेत किंवा ज्यांना आपण विघटक घटक म्हणतोय, हे विघटक काय करतात, डिकम्पोजर्स काय करतात, तर या सजीवांच्या शरीराचं, आता सजीवांचं म्हणजेच ते उत्पादक असोत, प्रथम कंझ्युमर म्हणजे प्रथम भक्षक असोत, द्वितीय भक्षक असोत की तृतीय भक्षक असोत, उच्च भक्षक असोत, कुठल्याही पातळीवरील सजीवांचं जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्या सजीवांच्या शरीराचे
विभाजन करण्याचं कार्य विघटकांचं असतं. मग सजीवांच्या शरीरामध्ये असलेलं कार्बन हा विभाजित होऊन परत मातीमध्ये मिसळेल. आता विभाजित झाल्यानंतर मातीमध्ये मिसळलं म्हणजेच तो कार्बन ऑक्सिजनच्या सानिध्यात येईल आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात आलं की परत कार्बन डायऑक्साईड स्वरूपात तयार होऊन तो वातावरणामध्ये टिकून राहील. हे अशा पद्धतीने कार्बन सायकल आपण अभ्यासतोय. म्हणजे वातावरणातील कार्बन हा सजीवांमध्ये येणे आणि सजीवांमधून परत तो वातावरणामध्ये जाणे हा जो कार्य सुरू असतं याला आपण हा जो चक्र आपण या ठिकाणी अभ्यासतोय या चक्राला आपण कार्बनचं चक्र असं म्हणतोय. मग परत एक प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण होत असेल. आता कार्बन चक्र हा आपण वायू चक्रा अंतर्गत अभ्यासतो आहे. मग हा सेडिमेंटरी सायकलचा भाग असणार नाही काय? कारण काही कार्बन तर आपल्याला जमिनीमध्ये गाडलेल्या स्वरूपात सुद्धा आढळतं, ज्यांना आपण जीवाश्म म्हणतोय. दगडी कोळसा असेल खाणींमधून प्राप्त होणारा की फ्युअल असेल ज्याला आपण खनिज तेल म्हणतोय. मग या ठिकाणी जसं दगडी कोळसा की खनिज तेल हे दोन्ही तर वायू रूपामध्ये नसतात. मग वायू रूपामध्ये नाही मग हा सेडिमेंटरी मध्ये येऊ शकतं, म्हणजेच काय अवसाद रूपात असतात. मग याचं उत्तर असं देता येईल आपल्याला की जसं कार्बनचा जो चक्र आहे हा जरी आपण वायू चक्रा अंतर्गत अभ्यासत असलो, कारण वायू चक्रात यासाठी कारण जे कार्बन आहे ते कार्बन जास्त प्रमाणामध्ये वायूमध्ये आढळतं आणि इतर जो कार्बन आहे तो कार्बन गाळलेल्या स्वरूपात सुद्धा आपल्याला दिसून येतं. आता जो गाळलेल्या स्वरूपात कार्बन आढळतं तो निश्चितच अवसादी चक्रा अंतर्गत येऊ शकतं. मग अवसादी चक्रा अंतर्गत येणारं कार्बन जसं या ठिकाणी आपण म्हणतोय दगडी कोळसा. आता दगडी कोळसा हा तयार कसं झालं, तयार कसं होतं असं प्रश्न तुमच्या पुढे पडलेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असंख्य काळामध्ये जे जंगलं आहेत या जंगलांवर आता जंगलं जमिनीच्या खाली गाडल्या गेले असल्यास त्या जंगलामध्ये काय असतं, झाडं झुडपं असतात. त्या झाडांवर मातीचा दाब निर्माण होतो. बघा एकेकाळी समजा असं म्हटलं की इथं जंगल आहे, इथं जंगल आहे आणि हा जंगल काही कारणास्तव मग भूस्खलन असोत भूकंप असोत की कुठलंही कारण असो हा जो जंगल आहे म्हणजे इथं असणारे झाडे झुडपे जे आहेत ते जमिनीच्या खाली गाडले गेलेले असते आणि जमिनीच्या खाली गाडले गेल्यामुळे कित्येक वर्ष लक्षावधी वर्ष त्यावर मातीचं एक एक थर असं तयार होऊ लागेल. म्हणजेच एकंदरीत या गाडल्या गेलेल्या झाडांवर मातीचा दाब निर्माण होईल आणि त्या दाबातून उष्णता निर्माण होऊन हे जे वनस्पती जे गाडले गेलेले आहेत त्यांची अंतर्गत ज्वलन होऊन जाते. अंतर्गत ज्वलन झालं की त्या ठिकाणी असणारा जो कार्बन आहे तो हवेच्या सानिध्यात येऊ शकत नाही. त्यामुळे तो कार्बन बघा गाडल्या गेलेल्या वनस्पती जमिनीमध्येच जळतात, परंतु तिथून जो कार्बन आहे तो बाहेर पडू शकत नाही, तो तिथेच साठून राहतं आणि त्या तयार झालेल्या नवीन घटकाला पदार्थाला आपण म्हणतोय दगडी कोळसा. आता दगडी कोळसा आहे, मग दगडी कोळसा हा आपल्याला जमिनीतून काढावं लागतं. जमिनीमध्ये गाडलेल्या स्वरूपातील ज्या वनस्पत्या असतात त्यापासून दगडी कोळसा आहे. मग जेव्हा दगडी कोळसा आपण काढतोय आणि त्या दगडी कोळशाचे ज्वलन करतोय तेव्हा ज्वलनानंतर जो कार्बन आहे तो कार्बन प्रत्यक्षात मग वातावरणातच येतं. अशा पद्धतीने हा जो वातावरणात असलेला कार्बन आहे बघा हा या ठिकाणी जसं आपण म्हटलं की दोन प्रश्न विद्यार्थ्यांपुढे पडलेले होते. जसं मी सुरुवातीला सांगितलं, पहिलं
की आपण कार्बन चक्र हा वायू चक्रा अंतर्गत बघतो, परंतु काही प्रमाणात कार्बन चक्र हा सेडिमेंटरी चक्राचा सुद्धा भाग असू शकतं. जास्त प्रमाणात तो कार्बन चक्र म्हणजे वायू चक्राचा भाग असल्यामुळे आपण याला विशेष करून वायू चक्रामध्ये अभ्यासतोय. त्याला कारण असं की ज्वलन झाल्यानंतर जो कोळसा आहे जरी जमिनीमध्ये गाडलेल्या स्वरूपात होता, परंतु तो तयार झालं कसं, तर वनस्पतीपासून. आणि वनस्पती कशापासून तयार झालेली आहे, तर वनस्पती अंतर्गत कार्बन कशापासून आलेला आहे, तर वातावरणातील कार्बन वनस्पतीमध्ये आलं. वनस्पतीमधून मग वनस्पती गाडल्या गेल्यानंतर त्या वनस्पतीवर दाब निर्माण झाल्याने त्यापासून दगडी कोळसा तयार झाला आणि तो दगडी कोळसा ज्वलन झाल्यानंतर परत वायू रूपातील कार्बन आपण वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये बघतो आहे, कार्बन मोनॉक्साईडच्या स्वरूपामध्ये बघतो आहे. म्हणून हा हवेतील कार्बन वनस्पतीपर्यंत येणे, वनस्पतीतील कार्बन मातीमध्ये जाणे, मातीतील कार्बन परत वातावरणात येणे, हा जो चक्र आहे याला आपण कार्बन चक्र असं म्हणतोय. आता हा झालं या दगडी कोळशा संबंधी. आता खनिज तेला संबंधी आपण थोडंसं बघू. खनिज तेल फ्युएल जनरली जसं आपण दगडी कोळसा म्हटलं, दगडी कोळशा सोबतच आपल्याला खनिज तेल जिथून उत्खनन केलं जातं त्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. मग जे आपण खनिज तेल म्हणतोय हे कशापासून तयार झालेले असतात, तर जे सजीव आहेत. आता या ठिकाणी वनस्पती येत नाही. काही वनस्पती येऊ शकतात की ज्यांच्यापासून तेल काढू शकतो, तेल म्हणजे निघू शकणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या सुद्धा इथं येऊ शकतील, परंतु त्यांचं प्रमाण हा खूप कमी आहे. मग चरबीयुक्त ज्या सजीवांचे आपण जमिनीमध्ये ज्वलन होणे म्हणूया, या ठिकाणी ते महत्वाचं घटक ठरतं या ठिकाणी खनिज तेलांच्या उत्पत्तीमध्ये. आता एखादं सजीव आहे, एखादं प्राणी आहे, भक्षकाविषयी आपण या ठिकाणी जास्त बोलूया. भक्षक आहे, भक्षकाच्या कातडीच्या अंतर्गत चरबी असतं, अंतर्गत शरीरामध्ये चरबी असतं, फॅट्स असतात. जेव्हा असा वनस्पती म्हणजे असा सजीव, असा प्राणी जेव्हा जमिनीमध्ये गाडल्या जातं, त्या गाडलेल्या शरीराचे विघटन होत आहे आणि तिथं दाब निर्माण झालेला आहे. त्या संपूर्ण शरीरावर दाब निर्माण झालं. खूप जास्त मातीचं दाब जेव्हा अशा शरीरावर निर्माण होतं, तेव्हा त्या सजीवाचे जे शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये जी चरबी आहे त्यापासून तेल त्याच ठिकाणी साठून राहतं, ज्याला आपण खनिज तेल म्हणतोय. पुढे खनिज तेल म्हणून तो रूपांतरित होतो. ज्या ठिकाणी आधीच्या काळामध्ये जिथं समुद्र होतं किंवा नदी नाले होते, मोठाले तलाव होते, अशा ठिकाणी जलचरांची संख्या जास्त होती. कारण चरबी जास्त कुठं आढळतं, तर आपल्याला माशांमध्ये की जलचरांमध्ये. प्राण्यामध्येही आढळतं, परंतु शरीराच्या आकाराच्या तुलनेत विचार करता जलचरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. मग जिथं असे ॲक्वाटिक होते म्हणजे जलचर प्राणी होते आणि काही कारणास्तव ते त्याच ठिकाणी मृत पावलेत आणि त्यावर मातीचं आवरण म्हणजेच दाब निर्माण झालं आणि त्या दाबामुळे त्या शरीरांचं अंतर्गत ज्वलन होऊन तिथं खनिज तेल निर्माण झालं आणि तिथून आपण आता जे फ्युअल म्हणतोय ते काढतोय. मग आता सजीव म्हटलं तर सजीवामध्ये कार्बन कशाच्या माध्यमातून आलं, तर उत्पादकापासून तर त्या कुठल्याही भक्षकापर्यंत तो कार्बन पोहोचलेलाच आहे. मग या कार्बन चक्रामध्ये दगडी कोळसा असो की खनिज तेल असो, या सर्व ठिकाणी जो कार्बन आलेला आहे तो वातावरणातीलच कार्बन आलेला आहे, ते आपण कार्बन चक्रा अंतर्गत अभ्यासलेलं आहे. कुणाला काही अडचण आहे का विचारू शकताय, रिप्लाय द्या. तसा हा भाग खूप सोपा आहे, नसेल समजलं तर रिप्लाय द्या. आपण अभ्यासतोय ऑक्सिजन चक्र. आता ऑक्सिजन म्हटलं
तर वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे 21% आहे. या ऑक्सिजनची गरज सर्व सजीवांना जगण्यासाठी प्राणवायू म्हणून. मग सजीव प्राणी म्हटलं, सजीवांमध्ये जे प्राणी वर्ग येतात त्यांना श्वसनामध्ये जे प्राणवायू आहे, ऑक्सिजन आहे, ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्या ऑक्सिजनच्या सानिध्यात त्या शरीरामध्ये ज्या पेशा असतात त्या पेशांमध्ये ऊर्जा निर्मिती होत आहे. म्हणून सजीवांना जगण्यासाठी ज्या ऊर्जेची गरज आहे ती ऊर्जा प्रत्यक्षात ऑक्सिजन शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून सजीवांकरिता जगण्याकरिता अतिशय महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन. आता ऑक्सिजन जे हवेमध्ये असतं, हे हवेमध्ये असणारं ऑक्सिजन सजीव श्वसनावाटे आपल्या शरीरात घेतं. मग इथं ऑक्सिश्वसन आणि विनाक्षी श्वसन हे दोन्ही प्रकार आले. मग ऑक्सिजनच्या सानिध्यात घडून येणारे जे श्वसन आहे, जे ऑक्सिश्वसन आपण म्हणतोय, मग या ऑक्सिश्वसनाद्वारे ऑक्सिजन सजीव शरीरामध्ये घेतं. मानवी शरीर पासून जेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं, म्हणजे आपण जेव्हा उच्छवास घेतोय, एक्सलेशन, त्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय. मग या कार्बन डायऑक्साईड मध्ये ऑक्सिजन असतं. आता वनस्पती, एखादी वनस्पती या कार्बन डायऑक्साईडचं रूपांतरण कार्बन स्वतः ग्रहण करतो आणि ऑक्सिजन बाहेर सोडतो. अशा पद्धतीने वातावरणातील ऑक्सिजन सजीवांपर्यंत आणि सजीवांतील ऑक्सिजन हे वातावरणामध्ये बाहेर पडतं. बघा, वातावरणात ऑक्सिजन होतं, तो ऑक्सिजन रेस्पिरेशन प्रोसेस थ्रू सजीव आत घेतं. सजीवामध्ये आपण प्राण्यांचा उल्लेख करतो आहे. आणि सजीवांनी उच्छवासाद्वारे जो कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडलं, त्या कार्बन डायऑक्साईडचं श्वसन वनस्पती करतं आणि वनस्पती मग त्या कार्बन डायऑक्साईड मधून कार्बन हा अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये वापरतो आणि जो ऑक्सिजन आहे तो मुक्त होतो तिथून, म्हणजे बाहेर सोडतो एक्झलेशन थ्रू. अशा पद्धतीने ऑक्सिजन परत वातावरणामध्ये येतं. त्याच पद्धतीने ऑक्सिजन परत कुठे आढळतं, तर वातावरणामधील ऑक्सिजन हा फक्त श्वसनापुरताच मर्यादित नाही. ऑक्सिडेशन जे क्रिया घडून येत आहे, म्हणजेच ज्याला आपण ऑक्सिडीकारक जे म्हणूया, ऑक्सिडेशन, ऑक्सिडीकरण हा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये जसं गंजण्याची क्रिया, लोखंड गंजतं, कारण लोखंडाचं ऑक्सिजनशी कॉन्टॅक्ट येता लोखंड गंजलं, या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन आढळून येतं. म्हणजेच आपण असं म्हणूया की विविध जे मूलद्रव्य आहेत, जे खनिज तत्व आहेत, त्यांच्या सानिध्यात ऑक्सिजन येऊन ऑक्सिडेशन घडून येतं. हे अशा पद्धतीने ऑक्सिजन चक्र आहे, जे अतिशय महत्त्वाचं आहे मानवी शरीराकरिता. याला प्राणवायू म्हणतात. संपूर्ण वातावरणाच्या 21% हा ऑक्सिजन असतो. आता ऑक्सिजन नसताना कुठलंही ज्वलन शक्य नाही. आता हे तर झालं सजीवांच्या बाबतीत. आता थोडंसं भौतिक क्रियेच्या संबंधी आपण बघूया. ऑक्सिजनच नसेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी ज्वलन होणे शक्य नाहीये. कारण ज्वलन होत असताना, ज्वलन कुठल्याही घटकाचं असू द्या, मग ते जैविक घटकाचं असो की अजैविक घटकाचं असतो, बायोटिकचं असो की अबायोटिकचं असो, कुठल्याही घटकाचं ज्वलन होत असताना त्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज आहे. आता ऑक्सिजन हा स्वतः जळत नाही, परंतु ज्वलनास मदत करतो. म्हणून या ठिकाणी ऑक्सिजन हा अतिशय महत्त्वाचा आहे. सकाळी कोवड्या उन्हामध्ये जसं ओझोन पासून ऑक्सिजन तयार होतो. सुरुवातीला सकाळचा जो काळ असतं, सकाळच्या काळी ओझोन वायू हा जमिनीपर्यंत आलेला असतं. जेव्हा त्या ओझोनचा संपर्क जेव्हा सूर्यकिरणांशी होतो, तेव्हा ऑक्सिजन हा मुक्त होतो तिथून, आणि काही ऑक्सिजन खाली राहतं आणि उरलेलं ओझोन हा हलकं होऊन वर ओझोन स्तरामध्ये स्थिरावतो. याविषयी आपण पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं होतं. तर अशा प्रकारचं हा ऑक्सिजन चक्र आहे. बरं, ऑक्सिजन चक्र समजलेलं आहे? रिप्लाय द्या.
समजलेलं आहे का ऑक्सिजन चक्र? ओके. त्यानंतर आता आपण प्रत्यक्षात बघूया सेडिमेंटरी सायकल. अवसादी चक्र. आता या सेडिमेंटरी सायकल मध्ये पहिलं आपण बघतोय फॉस्फरस चक्र. आता लक्ष द्या, फॉस्फरस चक्र नेमकं काय असतं? फॉस्फरस हा आपल्या शरीरासाठी म्हणजे सजीवांच्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं म्हणजेच काय, तर ज्या सजीवांची निर्मिती हाडांपासून झालेली आहे, म्हणजे ज्या सजीवांमध्ये हाडांचा सांगाडा आहे तिथं तर संतुलनासाठी, स्ट्रक्चरसाठी फॉस्फरसच महत्त्वाची भूमिका बजावत आलेली आहे. आता फॉस्फरस म्हटलं तर फॉस्फरस हा ज्या ठिकाणी आपण DNA RNA म्हणतोय, या DNA RNA मधील मुख्य घटक हा फॉस्फरस या ठिकाणी येईल. मिनरल्स आहे. सर्वप्रथम आपण म्हणूया की फॉस्फरसची गरज किती असतं. आपण मानवी शरीराचा विचार केला तर 1.2 ग्रॅम एवढ्या फॉस्फरसची प्रतिदिन गरज असतं. 1.2 ग्रॅम. कशापासून आपल्याला फॉस्फरस मिळतं हे जर कळलं तर मग फॉस्फरस चक्र समजणं जास्त सोपं होतं. या ठिकाणी फॉस्फरस आपण जसे प्राणी म्हटलं कुठलेही, जसे मासे झाले किंवा प्राणी, यापासून अंडे, यापासून आपल्याला फॉस्फरस मिळतं. फॉस्फरस हा कुठं कुठं आढळतं, तर फॉस्फरस आढळतं हाडांमध्ये, दात, हाडे, त्यानंतर DNA RNA इत्यादीमध्ये आढळतं. म्हणजेच एकंदरीत जिथं स्ट्रक्चरची गरज आहे त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फॉस्फरस आढळतं. मग ते दात झाले, हाडे झाले, बोन्स की DNA आणि RNA झालं, यामध्ये आपल्याला फॉस्फरस आढळतं. आता फॉस्फरस आढळतं म्हटलं, एक प्रश्न तुमचा सॉल्व झालेला असेल की फॉस्फरसची गरज आपल्याला कशाकरिता आहे, तर हाडांच्या निर्मितीमध्ये, दातांच्या निर्मितीमध्ये, DNA आणि RNAच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फॉस्फरस अतिशय महत्त्वाचं ठरतं. म्हणजेच फॉस्फरसची गरज आहे. कशापासून मिळतं, तर मासे, प्राणी, अंडे यापासून आपल्याला फॉस्फरस इत्यादीपासून फॉस्फरस आपल्याला प्राप्त होतं. मग हा जो फॉस्फरस आहे, हा फॉस्फरस हा जशाच त्या स्वरूपात, म्हणजे फॉस्फरस या स्वरूपात या संयुगात आपल्याला प्राप्त होत नाही, तर फॉस्फेटच्या रूपात आपल्याला प्राप्त होतं. मग फॉस्फेटच्या रूपात जे फॉस्फरस आलेला आहे, हा फॉस्फेट आपल्याला नेमकं कुठून आलेला आहे? आपण जसं म्हटलं, सजीवांना तो फॉस्फरस मासे, प्राणी, अंडे म्हणजेच इतर सजीवांपासून प्राप्त झालेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. परंतु प्रत्यक्षात फॉस्फरस हा जमिनीमध्ये गाडलेल्या स्वरूपात आढळेल. आता हा एक चक्र आहे. सुरुवात कुठून करायची हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येतोय. जसं या आधी कार्बन अभ्यासताना सुरुवात आपण उत्पादकापासून केलं, आताही आपण उत्पादकापासून सुरुवात करू शकतोय. आता इथं बघा, परंतु जसं मी म्हटलं की गाडलेल्या स्वरूपात आहे, तर जमिनीमध्ये फॉस्फरस गाडलेला आहे. हा झालं फॉस्फरस. जमिनीमध्ये फॉस्फरस गाडलेला आहे. हा जमिनीमधील फॉस्फरस कुठून आलं, तर जे सजीव आहेत, सजीव मृत झाल्यानंतर ते जमिनीमध्ये गाडले जातील. सजीव मृत झाल्यानंतर ते जमिनीमध्ये गाडल्या जातील.
आणि त्यांचे जे हाडं आहेत ते हाडं या ठिकाणी सापडतील. त्या हाडांमध्ये काय असतं? फॉस्फरस असतं. मग जमिनीमध्ये गाडल्या गेलेला फॉस्फरस हा कणाकणामध्ये विभाजित होईल आणि पुढे तो वनस्पतीद्वारे आधी वनस्पती ग्रहण करेल आणि वनस्पतीद्वारे तो अन्न शृंखलेमध्ये येईल. म्हणजे हा फॉस्फरस वनस्पतीने ग्रहण केलं, सूक्ष्म रूपात आलेलं विघटित झालेलं फॉस्फरस वनस्पतीने ग्रहण केलं आणि या वनस्पतीद्वारे परत प्रायमरी कंझ्युमर्स, मग सेकंडरी कंझ्युमर्स, परत टर्शरी कंझ्युमर्स, म्हणजेच जे भक्षक आहेत, मग ते प्राथमिक भक्षक असो, द्वितीयक असो, तृतीयक असो, अशा पद्धतीने हा फॉस्फरस वनस्पती आणि वनस्पतीपासून भक्षकापर्यंत. आणि त्यांचा जेव्हा मृत्यू होतो, मृत्यू झाल्यानंतर भक्षकांच्या शरीरामध्ये मग बघा काही जसं आता काही सजीव हे हाडांच्या सांगाडा असलेले सजीव येतील, व्हर्टिब्रेट्स. काही सजीव नॉन व्हर्टिब्रेट्स येतील, हाडांचा सांगाडा नसलेले येतील. मग जे व्हर्टिब्रेट आहेत त्यांच्यामध्ये तर हाडं आहेत, काही डाऊट नाही, त्यामध्ये तर फॉस्फेट असतंच, म्हणजेच फॉस्फरस असतं, ओके. परंतु ज्या सजीवामध्ये हाडं नाहीत अशांच्या शरीरामध्ये फॉस्फरस आढळतं काय? तर हो, निश्चितच, कारण DNA आणि RNA तर प्रत्येक सजीवामध्ये आलं, त्या ठिकाणी फॉस्फेट आलेलंच आहे, फॉस्फरस आलेलंच आहे. म्हणून कोणताही सजीव, मग तो सूक्ष्मजीव का होईना, त्यांच्या शरीरामध्ये आपल्याला फॉस्फरस आढळून येतं. मग या वनस्पतीपासून भक्षकापर्यंत आणि भक्षकांचं मृत्यू झालं तर या भक्षकांपासून जो फॉस्फरस आहे, म्हणजे जो फॉस्फेट रूपातील फॉस्फरस आहे, तो परत मातीमध्ये गाडल्या जातं आणि अशा पद्धतीने परत मातीतील फॉस्फरस हा वनस्पतीच्या माध्यमातून भक्षकापर्यंत, भक्षकातील फॉस्फरस जमिनीमध्ये गाडल्या जातं. हा एक प्रकारचं चक्र सुरू राहतं, ज्याला आपण फॉस्फरस चक्र असे म्हणतोय. हा समजलेला आहे का भाग? रिप्लाय द्या. अच्छा, सांगा. एका विद्यार्थ्याचा प्रश्न आलेला आहे की अवसादी चक्र म्हणजेच काय? आता या ठिकाणी बघा, अवसादी चक्र, सेडिमेंटरी सायकल म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न आहे विद्यार्थ्याचा. लक्ष द्या. इथं आपण अजैविक घटकाचा विचार करतोय. हे जे आपण सायकल बघतोय, ज्याला आपण जैवभू रासायनिक चक्र, या ठिकाणी आपण जनरली अजैविक घटकाचा विचार करतोय, म्हणजेच अबॉर्टिक. आता हे जे अबॉर्टिक घटक आहेत, या घटकांचं जेव्हा जमिनीमधील अजैविक घटक जेव्हा जमिनीमधील गाडल्या गेलेल्या अवसाद म्हणजे सेडिमेंट, गाडल्या गेलेल्या अवसाद रूपात असतं आणि त्यांचं परत परत पुनर्वापर होतो, याला आपण अवसादी चक्र म्हणतोय. बघा, अजैविक घटक आहेत, या अजैविक घटकाचे जमिनीमधील गाडल्या गेलेल्या अवसादामध्ये रूपांतरण होतं आणि त्या अवसादांचा पुन्हा पुन्हा वापर होतो. मग हा जो वापर होतो म्हणजे अवसादचा वापर झाला म्हणजेच काय, तो परत सजीवापर्यंत आलं आणि या वापरानंतर परत त्याचं रूपांतरण अवसादामध्ये होणं, हा जो प्रकार सुरू आहे, हा जो चक्र सुरू आहे, या चक्राला आपण अवसादी चक्र असे म्हणतोय. आता समजलंय का? रिप्लाय द्या. समजलंय का आता? ओके. हा, त्यानंतर आपण दुसरं चक्र बघतोय अवसादी चक्रामधील, गंधक चक्र.
सल्फर चक्र. हा, तर सजीवांमध्ये मिनरल्स जे आपण अभ्यासतोय त्या अंतर्गत फॉस्फरस जसं अभ्यासलं त्याच पद्धतीने सल्फरची सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका आहे. आता सल्फर चक्रा अंतर्गत जसं या ठिकाणी आपण सल्फरचा विचार केला तर जे सल्फर आहे ते सल्फर आपण जे प्रथिनं म्हणतोय की नाही, प्रथिनं अमायनो ऍसिड्स, त्या अमायनो ऍसिडच्या निर्मितीमध्ये सल्फरची महत्वाची भूमिका आहे. जे अमिनो आम्ल आहेत म्हणजे एकंदरीत काय अमिनो आम्लामध्ये काय असतं तर सल्फर असतं. अमिनो आम्ल यामध्ये असतं सल्फर, परंतु तो सल्फर हा सल्फेटच्या रूपामध्ये असेल. क्लिअर. मग अमिनो आम्ल म्हटलं तर यामध्ये असणारा सल्फर जेव्हा आपण विचारात घेतोय तेव्हा सर्व सजीवाची निर्मितीमध्ये सल्फरांचा शिरकाव ऑटोमॅटिक होतो. कारण या अमिनो आम्लापासून प्रथिनांची निर्मिती होतं आणि या प्रथिनांपासून सजीवांची निर्मिती होतं. मग जर अमिनो आम्ल म्हटलं तर सल्फर या ठिकाणी आलेलं असलं तर निश्चितच अमिनो आम्ल म्हणजे सल्फर आलं तर प्रथिना म्हणजे सल्फर आलेतच. मिनरल सल्फर हा या ठिकाणी सुद्धा आलं आणि प्रथिना आले, प्रथिनामध्ये आलं म्हणजेच काय तर सजीवांच्या निर्मितीमध्ये सल्फर आलं. मग सल्फर नसेल तर सजीवांची निर्मिती होण्यामध्ये अडचणी येतील. विटॅमिन्स मध्ये सल्फर आलेलं असेल, मग विटॅमिन जिथून जिथून मिळतं मग त्या भाज्यांपासून सर्व काही ठिकाण म्हणजेच आता इथं कुठलाही सजीव उरत नाही, कुठलाही सजीव उरत नाही ज्यामध्ये सल्फर नसेल. मग आपण सजीव म्हणतोय म्हणजेच काय प्रत्येकच सजीव हा प्रथिनांपासून निर्माण झालेला आहे आणि प्रत्येकच प्रथिनामध्ये सल्फर आहे. मग आता परत तेच सायकल, जसं सजीवांचा मृत्यू झाल्यानंतर जसं आपण याआधी फॉस्फरस संबंधी बोललोय त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सल्फर संबंधी सांगता येईल. सजीवांचा मृत्यू झाल्यानंतर सल्फर हा जमिनीमध्ये गाडला जाईल. त्याचे विघटन झालं की तो सल्फेटच्या रूपामध्ये वनस्पतीद्वारे ग्रहण केलं जाईल आणि वनस्पतीपासून तो सर्व सजीवांपर्यंत म्हणजेच भक्षकांपर्यंत पोहोचेल आणि भक्षकांच्या मृत्यूनंतर परत तो जमिनीमध्ये गाडला जाईल. आता सजीवांचा विचार केला, सजीव गाडला जाणं म्हणजे सजीवांचा जो शरीर आहे तो प्रथिनांपासून निर्माण झालेला आहे आणि प्रथिनांमध्ये काय आहे तर सल्फर आहे. म्हणजेच ऑटोमॅटिक सल्फर परत जमिनीमध्ये गाडलं जातं. म्हणजे सल्फर जे जमिनीमध्ये गाडलं गेलेलं आहे, सेडिमेंट्स आहे, अवसाद रूपात आहे, ते सल्फेटच्या रूपात येऊन वनस्पतीद्वारे ग्रहण केलं जाईल आणि वनस्पतीपासून परत प्रत्येकच भक्षकापर्यंत पोहोचेल आणि भक्षकांचं की सजीवांचा मृत्यू झालं की तो परत जमिनीमध्ये गाडला जाईल अवसाद रूपामध्ये. हा अवसादी चक्र आणि त्या अंतर्गत आपण सल्फर चक्र किंवा गंधक चक्र अभ्यासलाय. हा भाग समजलेला आहे का सर्वांना? एकदा सांगा, रिप्लाय द्या. ओके. हा, आता आपण जैविक परस्पर संबंध बघूया. बायोटिक इंटरॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो,
आता आपण जो भाग बघत आहोत 2 दिवसापासून, तो भाग एकमेकांच्या संबंधातील भाग आहे. एक एक कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जे प्रश्न विचारण्यात येतात त्या प्रश्नांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना नीट समजणे, समजून घेणे महत्त्वाचं आहे. कुणास काही अडचणी येत असले समजताना तर निश्चितच तुम्ही रिप्लाय देऊ शकताय. आपण त्वरित त्याचं उत्तर देऊया. तर या ठिकाणी बघा, जैविक परस्पर संबंध. आता जैविक म्हटलं की त्या ठिकाणी जे सजीव प्राणी आलेत, सजीव आलेत, त्या सजीवांविषयी आपण म्हणतो. सजीवांना स्वतःचं जीवनक्रम व्यतीत करताना दुसऱ्या सजीवांवर अवलंबून राहावं लागतं. हे अवलंबत्व आपण अन्न शृंखलेच्या माध्यमातून सुद्धा अभ्यासलेलं आहे. मग अवलंबून राहतं. मग हे अवलंबत्व जेव्हा आपण शृंखलेच्या स्वरूपात अभ्यासतोय तिथं आपल्याला काय दिसून आलं, बाकीचे चक्र कसे कार्यरत असतात ते आपण अभ्यासलं. मग इथं एक टेबल तयार करतोय. या टेबलद्वारे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती हा भाग महत्त्वाचा आहे तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. इथं प्लस मायनस आणि 0 याचा वापर करून आपण हा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जसं या भागामध्ये मी मुद्दे लिहितोय. इथं सहोपकारिता, आता सहोपकारिता म्हटलं तर म्युच्युअलिझम. मग म्युच्युअलिझम म्हणजे काय? सर्वप्रथम इथं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा आपण म्युच्युअलिझमचा विचार करतोय, हा भाग कशा अंतर्गत आपण अभ्यासतोय? जैविक परस्पर संबंधा अंतर्गत अभ्यासतोय. जैविक परस्पर संबंध, दोन सजीव यांचं एकमेकांमध्ये परस्पर संबंध घडून येतं आणि त्या परस्पर संबंधाच्या माध्यमातून तो सजीव म्हणजे ते दोन्ही सजीव जगतात. मग त्यामधला पहिला जो मुद्दा आहे हा सहोपकारिता आहे. इथं दोन सजीव आलेले असतात. हे दोन्ही सजीव एकत्रितरित्या जगतात, परंतु दोघांपासून कुणालाही फायदा वा तोटा होत नाही. म्हणजे नुकसान कुणाचाच होत नाही. जनरली फायदाच होतो. फायदा वा तोटा होत नाही हा म्हणणं चुकीचं आहे. या सहोपकारितेमध्ये दोन्ही सजीवांना फायदाच होतो. मग इथं सजीव पहिलं आणि सजीव दुसरं असा आपण विचार करूया. मग या ठिकाणी सजीव पहिलं आणि हा झालं सजीव दुसरं. उदाहरणाद्वारे समजून घेऊ काय आहे. आता सहोपकारिता म्हणजे काय म्हटलंय की दोन सजीव एकमेकांशी परस्पर संबंध गाठून एकमेकांच्या परस्पर संबंधाद्वारे जगतात. मग अशा जगण्यामध्ये दोघांनाही फायदाच होतो. याचा उदाहरण हा लायकेनचा आहे. आता लायकेन ज्याला आपण दगडफूल म्हणतोय, दगडफूल. आता दगडफूलद्वारे आपण काय दर्शवतोय? दगडफूल हा कशापासून या ठिकाणी तयार झालेला आहे? तर इथं दोन सजीवांच्या एकत्रीकरणातून, दोन सजीवांच्या परस्पर संबंधातून दगडफूल तयार झालेलं आहे. मग ते दोन सजीव कोणते? तर एक आलेला आहे फंगी आणि दुसरा आलेला आहे अल्गी. फंगी म्हणजे कवक आणि अल्गी म्हणजे शैवाल. कवक आणि शैवाल या दोघांपासून जी वनस्पती, म्हणजे जो वनस्पती नाही, कवक आणि शैवाल या दोघांपासून जो सजीव तयार झालेला आहे त्याला म्हणतोय आपण लायकेन किंवा दगडफूल. इथं कवकाचा विचार केला बघा, इथं दोघांनाही फायदाच होतो असं का म्हटलं? दगडफूल हे दोघांपासून तयार झालेलं आहे, कवक आणि शैवाळांपासून. मग दोघांनाही फायदा का? कसं? तर कवक काय करतं?
कवक या शैवाळांना आधार देण्याचं कार्य करतं. कवक शैवाळांना आधार देतो. मग कवकाचा फायदा नाही, यामध्ये तर आपल्याला शैवाळाचा फायदा दिसून आलं. कवक आधार दिला शैवाळांना म्हणजे शैवाळाचा फायदा झाला. मग कवकाचा फायदा कसा होता, तर शैवाळ हे सूर्यप्रकाशामध्ये अन्नाची निर्मिती करतं आणि अन्नाच्या निर्मितीतून जो अन्न तयार झालेला आहे तो कवकाला सुद्धा प्राप्त होतं आणि अशा पद्धतीने दोघांचा या ठिकाणी फायदा दिसून आलेला आहे. हा आपण या सहोपकारिता अंतर्गत अभ्यासतोय. मग इथं चिन्हाद्वारे ते आपल्याला दर्शवता येईल. जसं प्लस म्हटलं तर प्लसचा अर्थ काय होता, दोघां फायदा, प्रजातीस होणारा फायदा, प्रजातीस होणारा फायदा आहे. हा फायदा या प्लस चिन्हाद्वारे आपण दर्शवू. तर प्रजातीस होणारा तोटा, प्रजातीस होणारा तोटा किंवा नुकसान हा आपण मायनस या चिन्हाद्वारे दर्शवू. तर प्रजातीस फायदा किंवा तोटा होत नाही हे दर्शवण्याकरिता शून्य या चिन्हाचा वापर करू. प्रजातीस फायदा वा तोटा होत नाही हे दर्शवण्याकरिता आपण या शून्य या चिन्हाचा वापर करतोय. ठीक आहे. मग आता या टेबलमध्ये आपण एका बाजूला सहोपकारिता लिहिलेला आहे आणि जे कॉलम तयार केले आहेत या ठिकाणी सजीव पहिलं आणि सजीव दुसरं किंवा प्रजाती पहिलं आणि प्रजाती दुसरी असं सुद्धा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो. मग सहोपकारिता या अंतर्गत आपण जैविक परस्पर संबंध बघतोय. सहोपकारिता अंतर्गत पहिलं सजीव आणि दुसरं सजीव या दोन्ही सजीवांना फायदाच होतो म्हणून इथं प्लस आलं. हा समजलेला आहे, काही अडचण आहे का सांगा. ओके. आता दुसरं बघू. दुसरा मुद्दा स्पर्धा, कॉम्पिटिशन. आता या स्पर्धेमध्ये बरं जे काही बोर्डवर लिहितोय ते सर्वांना दिसतंय ना व्यवस्थित? रिप्लाय द्या, रिप्लाय द्या. ओके. हा, तर नीट लक्ष द्या इथं. आता दुसरा मुद्दा आलेला आहे जैविक परस्पर संबंधातील स्पर्धा. आता स्पर्धा नेमकी कशी होत आहे बघा. दोन सजीव आहेत, त्या दोन्ही सजीवांना जगण्याकरिता धडपडावं लागतं. या ठिकाणी उदाहरण म्हटलं की एक कळप आहे. कळपामध्ये समोर असणारे जे सजीव प्राणी आहेत, जसं आपण गुरढोरांचं कळप म्हणूया, त्या कळपामध्ये गायी आलेत, म्हशी आलेत, छोटे त्याचे पिल्लू आलेले आहेत. हे सर्व एकत्रितरित्या एका रानामध्ये चरायला निघालेत, अन्न खायला निघालेत. आता पुढे असणारे जे प्राणी आहेत ते आधी जो अन्न आहे, जो गवत आहे, तो गवत खाऊन घेतील. आता या गवतामध्ये समोर जाणारे जे प्राणी आहेत, हा जो गवत आपण म्हटलं मुख्यतः जो पोषणास महत्वाचा आहे, हा गवतामध्ये काही वनस्पती पण आले, तर या गवताचा जो वरचा भाग आहे हा पचनास हलका असतं, चांगलं असतं पचायला, त्यापासून प्रोटीन्स सरळ मिळतं. हा जो टोकावरचा भाग असतो ना तो, जसं खालचा भाग आपण खाल्लं की खाली खाली आलं तर तो भाग पचनास थोडं कठीण. परंतु आता सर्व वनस्पतीमध्ये जसं आपण म्हणतोय सेल्युलोजचं प्रमाण असतं आणि प्राण्यांमध्ये सेल्युलेज नावाचं एन्झाईम असतं, त्यामुळे त्यांना तर कुठलंही अन्न पचतं. परंतु जो चांगलं अन्न आहे तो चांगलं अन्न म्हणजेच काय, हा जो वरचा भाग आहे, जे समोर असणारे गुरढोरं आहेत ते हा वरचा भाग खाऊन घेतात.
त्यानंतर त्या मागोमाग येणारे आहेत, त्यांचा क्रमांक लागतो, त्यांच्याकरिता एवढा भाग उरलेला आहे. सर्वात मागे असणारे जे छोटे पिल्लू आहेत त्यांना जमिनी लगतचा भाग खावा लागतो. मग सर्वाधिक जास्त योग्य आहार हे पुढे असणाऱ्यांना मिळतं, त्यानंतर मागे असणारं आणि सर्वात शेवटी जे लहान असतात किंवा सर्वात शेवटी असतात म्हातारे त्यांना. अशा पद्धतीने मग या ठिकाणी जगताना स्पर्धा निर्माण झालेली आहे. आता दुसरं उदाहरण म्हटलं तर इथं आपण असं विचार करूया, मांसाहारी प्राण्यांविषयी. सिंह आहे, लांडगे आहे. सिंह, लांडगे या दोघांचा अन्न म्हणून आपण मांस या ठिकाणी गृहीत धरूया. आता जे आपण परिसर अभ्यासतोय त्या परिसरामध्ये सिंहांची संख्या जास्त झाली तर त्यांनाच अन्न पुरेसा होणार नाही. मग त्या भागामध्ये राहणारे जे लांडगे आहेत त्यांना अन्न कुठून मिळेल? मग अशा वेळेस उपासमारी याची वेळ कुणावर येणार आहे? लांडग्यावर येणार आहे. मग लांडगे काय करतील तर अशा ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित करतील जिथं अन्नाची गरज पूर्ण होईल. विषुववृत्तीय प्रदेशाचा विचार केला, वनस्पतींचा विचार केला, वनस्पतीमध्ये सुद्धा स्पर्धा आढळतं. जसं एकाच ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये जर वनस्पती आलेले असतील तर एक वनस्पती हे स्पर्धेमुळे दुसऱ्या वनस्पतीच्या वर जायचा प्रयत्न करतं आणि यामध्ये जी लहान असलेली वनस्पती आहे त्या लहान वनस्पतीला ऊर्जेची जी गरज आहे ती पुरेशी होत नाही. म्हणजेच एका झाडाची सावली त्या खाली असणाऱ्या लहान झाडावर पडतं आणि परिणामी लहान झाडामध्ये ऊर्जेची निर्मिती होत नाही आणि त्या लहान झाडाचा मृत्यू होतो. मग ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा कुणाकरिता फायदेशीर आहे असं म्हणावं लागेल? निश्चितच स्पर्धा ही कुणाकरिताच फायदेशीर नाही, सर्वांकरिता, सर्व सजीवांकरिता तोट्याचीच आहे. संकल्पना खूप सोपी वाटते, परंतु जेव्हा प्रश्न विचारण्यात आले की कुणाकरिता फायदेशीर आणि कुणाकरिता नुकसानदायक, तर या ठिकाणी स्पर्धा, कॉम्पिटिशन हे सर्वांच्याच तोट्याचे असते. म्हणून इथं सजीव एक असो की सजीव दोन असो, दोन्हाकरिता आपण मायनसचं चिन्हच गृहीत धरतो आहे. ओके, त्यानंतर आपण तिसरा मुद्दा बघू. तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण म्हणतोय शिकार, भक्षण. प्रेडेशन. आता भक्षण म्हटलं तर एक सजीव दुसऱ्या सजीवाचं भक्षण करतं. समजणं अतिशय सोपं. मग एक सजीव जेव्हा दुसऱ्या सजीवाचं भक्षण करतोय, या भक्षणामध्ये जसं मांसाहारी प्राण्याचं आताच उदाहरण दिलं तर जे शाकभक्षी प्राणी आहेत, इथं वाघ कुणाचं भक्षण करणार आहे? हरिणचं भक्षण करणार आहे किंवा शाकभक्षी प्राण्यांचं भक्षण करणार आहे. मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांचं भक्षण करतात. मग इथं कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा होत आहे? तर जो सजीव पहिला आहे, या सजीव पहिल्यामध्ये आपण म्हटलं वाघ, या वाघाचा फायदा आहे, पण दुसरा जो सजीव आहे, दुसरी प्रजाती जे शाकभक्षी आहे त्याचं तोटा या ठिकाणी दिसून येतं. मग इथं सजीव 1 मध्ये आपण प्लस देणार आहोत आणि सजीव 2 मध्ये मायनस देणार आहोत. तर शिकार किंवा भक्षण हा भाग समजलेला आहे. काही अडचण आहे का? सोपी कन्सेप्ट आहे. त्यानंतरचा मुद्दा आता आपण म्हणतोय परजीविता. परजीविता याला आपण पॅरासिटिझम म्हणूया. पॅरासिटिझम लक्ष द्या. आता परजीविता या ठिकाणी काही सजीव दुसऱ्या सजीवावर जगतात. आता जसं अमरवेल झालं किंवा कुत्र्यावरील जे पिसवा आहेत ते, याचा विचार करूया. अमरवेल दुसऱ्या झाडावर जगतं किंवा कुत्र्यावर पिसवे जगतात, किंवा आपण मानवाचा विचार केला
तर मानवाच्या रक्तावर डास किंवा प्राण्यांच्या रक्तावर डास जगतात, जे आपण ढेकूण म्हणतोय खटमल, ते रक्त पिऊन जगतात. मग हे काय झाले तर पॅरासाइट्स झाले. मग परजीवितामुळे कुणास फायदा होतं आणि कुणास तोटा होतं, तर पहिलं जो सजीव आहे जो प्रत्यक्षात भक्षण करणार आहे, इथं जो भक्षण हा शब्द वापरला ना, जो भक्षक आहे तोच या ठिकाणी पण आपण थोडंसं लागू करूया. परजीविता म्हणजे जो प्रत्यक्षात दुसऱ्याच्या सजीवावर जगतं, तो सजीव पहिलं त्याचा निश्चितच फायदा होतो, आणि ज्या सजीवावर जगतो असं जो दुसरा सजीव आहे त्याचा निश्चितच तोटा होतं. म्हणजेच मानवावर जगणारे जे ढेकूण आहेत, म्हणजेच रक्तावर जगणारे जे सजीव आहेत, जसं डास झालेत, उवा झालेत, त्यांचा निश्चितच फायदा होतो, परंतु दुसऱ्या सजीवाचं तोटं होतं. त्यानंतरचा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासतोय. लक्ष द्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टेबल अतिशय महत्वाचा आहे, हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. इथं सहभोजिता, त्यानंतरचा मुद्दा आहे सहभोजिता. आता सहभोजिता याला आपण कमेन्शियलिझम म्हणतोय. कमेन्शियलिझम, ओके. लक्ष द्या, जेव्हा सहभोजिताचा विचार केला, इथं परत सहभोजितेमध्ये जसं परजीविता बघितलं की नाही त्याच पद्धतीने आहे, फक्त फरक असा आहे की सहभोजितेमध्ये एक सजीव हा दुसऱ्या सजीवावर जगतो, परंतु दुसऱ्या सजीवांचा फक्त आधार म्हणून तो वापर करतो. इथं रक्त पिऊन जगत नाही. जसं एका सजीवाच्या वर दुसरं सजीव जगतो, जसे बांडगुळ झालेत, वनस्पतीवर जगतात, स्वतःची ऊर्जा तर ते स्वतःच निर्माण करतात स्वतःच्या शरीरामध्ये, परंतु ते फक्त आधार म्हणून एखाद्या वनस्पतीवर जगतात. वेली आपण जे म्हणतोय, आता वेली हे अन्नाकरिता की पाण्याकरिता, हे म्हणजेच खनिज तत्वाकरिता हे स्वतःवरच अवलंबून असतात, फक्त आधार म्हणून दुसऱ्या सजीवाचा वापर करतात. मग अशांपासून पहिल्या सजीवाला, म्हणजेच जसं वेली म्हटलं तर वेलीला तर निश्चितच फायदा होतो, म्हणजे पहिल्या सजीवाला इथं फायदा झाला, परंतु दुसऱ्या सजीवाला काही तोटा होतं का? दुसऱ्या सजीवाला सुद्धा काहीही तोटा किंवा दुसऱ्या सजीवाची काहीही हानी होत नाही. मग या ठिकाणी शून्य हा चिन्ह आपण वापरूया, कारण दुसऱ्या सजीवाला तोटा किंवा हानी होत नाही. तर हा झाला सहभोजिता. त्यानंतरचा मुद्दा या ठिकाणी आपण म्हणूया आंतरजातीय परजीविता. यहाँ तक दिखेगा, ओके. आंतरजातीय परजीविता. आंतरजातीय परजीविता ज्याला आपण अमेन्सिलिझम म्हणतोय, ओके. आता आंतरजातीय परजीविता याचं उदाहरण म्हटलं तर दोन सजीव झालेत. उदाहरण म्हणून एक पेनिसिलियमचं उदाहरण घेऊया. पेनिसिलियम पासून जे पेनिसिलिन रसायन येतं, त्यापासून जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियांचा विनाश होतो. मग पेनिसिलियम पासून, या ठिकाणी बघा, पेनिसिलियम, बॅक्टेरिया हे दोन शब्द प्रयोग केलेले आहे. आता पेनिसिलियम ही काय आहे तर बुरशी आहे, अलगी आहे. पेनिसिलियम पासून जेव्हा आपण विचार करतोय बॅक्टेरियाचा मृत्यू होत आहे, मग हा आंतरजातीय परजीविता आपण या ठिकाणी विचारात घेतोय. मग आंतरजातीय परजीविता
मध्ये आपण असं का म्हणू शकतोय, कारण पेनिसिलियमवर त्याचा काही परिणाम होत नाही. बघा, परजीविता आपण या ठिकाणी गृहीत धरतोय, आंतरजातीय परजीविता, इथं पेनिसिलियम आलं, पेनिसिलियम पहिलं घटक पेनिसिलियम, दुसरं घटक पेनिसिलिन, हा पेनिसिलिन आणि पेनिसिलियम असं घेऊया. पेनिसिलिन आणि पेनिसिलियम, या पेनिसिलियम पासून पेनिसिलिन तयार झाले. या पेनिसिलियममुळे काय होतं, तर जे बॅक्टेरिया आहेत ज्यांना आपण जीवाणू म्हणतोय, या जीवाणूंचा विनाश होतो. पेनिसिलियममुळे जीवाणूंचा विनाश होतो. मग या पेनिसिलिनचा फायदा आहे का जीवाणूंचा फायदा आहे, तर पेनिसिलिनचा फायदा आहे. मग या ठिकाणी आपण असं म्हणू की प्लस, म्हणजे आंतरजातीय परजीविता म्हणजेच एकाच प्रजाती मधील परस्पर संबंध या ठिकाणी आपण गृहीत धरतो. पेनिसिलियम पासून पेनिसिलिन तयार होतं, म्हणजेच पेनिसिलियम मधील आंतरजातीय पेनिसिलिन. मग पेनिसिलियम पासून जे पेनिसिलिन तयार झालं, या दोघांच्या आंतरसंबंधाचा या ठिकाणी आपण विचार करतोय. मग पहिलं जे पेनिसिलिन आहे, या पेनिसिलिन मुळे कशाचं नुकसान होत आहे, तर तिसऱ्या घटकाचा नुकसान होत आहे. परंतु आपण या ठिकाणी तिसऱ्या घटकाचा उल्लेख केलेला आहे का, नाही. तर पहिल्या सजीवाचं आणि दुसऱ्या सजीवाचं, म्हणजे प्रजाती पहिली आणि प्रजाती दुसरी, या दोघांचाच उल्लेख केलेला आहे. मग पहिली प्रजाती आणि दुसऱ्या प्रजातीमधून एक पेनिसिलियम आणि दुसरा पेनिसिलिन असंच आपण विचारात घेणार आहोत. मग इथं जेव्हा पेनिसिलियमचा विचार करतोय, तर पेनिसिलियमचा निश्चितच फायदा होणार आहे. आणि प्रजातींना मारल्यामुळे पेनिसिलिन नष्ट झाली का स्वतः, की पेनिसिलिनचं नुकसान झालेलं आहे का, नाही, त्याचा काहीही नुकसान झालेला नाहीये. म्हणजे या ठिकाणी पहिल्या प्रजातीचा फायदा, परंतु दुसऱ्या प्रजातीचं काहीही नुकसान झालेलं नाहीये, तोटा झालेला नाहीये, की या पेनिसिलिनला फायदा सुद्धा झालेला नाहीये. म्हणून आपण या ठिकाणी शून्य या चिन्हाचा वापर करतोय. अशा पद्धतीने सहोपकारिता, स्पर्धा, शिकार, परजीविता, सहभोजिता, आंतरजातीय परजीविता हे मुद्दे आपण जैविक परस्पर संबंध या संबंधी अभ्यासलेले आहेत. तर हा भाग समजलेला आहे का? काही कन्सेप्ट जर समजली नसेल तर विचारा. ओके, इथं एका विद्यार्थ्याचा प्रश्न आलेला आहे की कमेन्शनलिझम एकदा सांगायचं आहे. आता सहभोजिता म्हणजे नेमकं काय? विद्यार्थी मित्रांनो, सहभोजिता म्हणजेच दोन सजीव यांच्यातील आंतरक्रिया जे घडून येत आहे, परस्पर संबंध घडून येत आहे, त्यामध्ये पहिल्या सजीवास फायदा होतो, परंतु दुसऱ्या सजीवाला सुद्धा नुकसान होत नाही. याला आपण सहभोजिता म्हणतोय. मग उदाहरण म्हणून कशाचं दिलं इथं? वेली. कुठलाही वेल, कारलीचं वेल म्हणा, फुलांचं वेल म्हणा, कशाचंही आपण वेली जे बघतो आहे त्या वेलीचा विचार करतो. या वेलींमध्ये काय म्हणतोय आपण की वेली, मग ते कुठलंही असो, कारलीचं वेल आपण गृहीत धरतोय, त्या कारलीच्या वेलेला आपण सजीव एक मध्ये घेऊ आणि दुसऱ्या एखाद्या वृक्षावर ते जगतं, जवळच एक खोड टणक असलेलं किंवा गाभा असलेलं झाड, खोड, त्यावर ती वेल त्या आधाराने वाढ होत आहे, त्या वेलीची वाढ होत आहे. मग वेलीचा तर फायदा होत आहे, कारण वेलीला वाढण्याकरिता, विस्ताराकरिता आधार प्राप्त झालेला आहे, दुसऱ्या वनस्पतीचं, दुसऱ्या झाडाचं की दुसऱ्या जीवाचं. मग वेलीचा फायदा झाला, म्हणून इथं आपण प्लस केलं.
आणि दुसरं सजीव आहे, तो झाड असू शकतं, वनस्पती असेल किंवा जीव असेल, त्या दुसऱ्या सजीवाला त्या वेलीमुळे काही तोटा होत नाही, कारण ती वेल त्या दुसऱ्या सजीवाचं अन्न ग्रहण तर करीत नाही ना, की त्या दुसऱ्या सजीवावर तर जगत नाही, फक्त दुसऱ्या सजीवाचा आधार म्हणून वापर करतो, म्हणजे दुसऱ्या सजीवाचा काही तोटा होत नाही, म्हणून या ठिकाणी आपण शून्य केलेलं आहे. तर ही झाली सहभोजिता. मग सहभोजिता म्हणजेच काय, तर पहिली सजीव हे दुसऱ्या सजीवाचा फक्त आधार म्हणून वापर करतो आणि ज्यामध्ये पहिल्या सजीवाचा फायदा परंतु दुसऱ्या सजीवाचा तोटा होत नाही, त्या सजीवांतील त्या जैविक घटकातील परस्पर संबंधाला आपण म्हणतोय सहभोजिता. समजलेला आहे का? हा, ओके. तर अशा पद्धतीने आपण आज सहभोजिता, आंतरजातीय परजीविता, शिकार भक्षण स्पर्धा, सहोपकारिता असे हे जैविक परस्पर संबंध हा भाग अभ्यासलेला आहे. धन्यवाद.